नमस्कार आणि वेलकम बॅक। आजकाल प्रत्येक गोष्टीची महागाई खूप वाढलेली आहे। त्यामुळे कोणतीही गोष्ट आपण जर बाजारामध्ये घ्यायला गेलो तर ती महागच मिळते। पण काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला गरजेच्या असतात आणि घरासाठी त्या महत्त्वाच्या असतात, तर त्या आपल्याला घ्यावेच लागतात। पण आपल्या रोजच्या जीवनामध्ये भरपूर अशा गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये आपण पैशांची बचत करू शकतो, किंवा काही सवयी आपण स्वतःला अशा लावून घ्यायला हव्यात की ज्यामुळे थोडीफार का होईना किंवा जितकं पॉसिबल असेल तेवढं आपल्याला पैशांची बचत करता येईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये अशाच काही सवयी आपण पाहणार आहोत, ज्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींमध्येही आपल्या पैशांची बचत होऊ शकते। चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या घरामध्ये आपण सगळेजण वेगवेगळे क्लिनिंग प्रोडक्ट्स वापरतो, त्याचबरोबर आपण सगळेच हँडवॉशही वापरतो आणि हे सगळे प्रोडक्ट्स लिक्विड फॉर्ममध्ये आपल्याला येतात, जे घरामध्ये गरजेचे असतात। त्यामुळे आपल्याला हे खरेदी करावेच लागतात। पण या सगळ्या लिक्विड प्रोडक्टचा वापर करताना इथे आपल्याला थोडेसे आपले पैसे वाचवता येऊ शकेल। तर मी काय करते, ज्यावेळेस आपल्याला हँडवॉश बॉटलमध्ये भरायचं असतं तेव्हा मी आपलं जे हँडवॉश लिक्विड आहे ते फक्त अर्धी बॉटल भरून घेते आणि अर्धी बॉटल भरल्यानंतर अर्धी बॉटल मी पाण्याचा वापर करते। त्याच्यामध्ये पाणी भरून घेते आणि नंतर हँडवॉश वापरलं जातं। कारण इथे जरी आपण अर्धी बॉटल पाण्याचा वापर केला असेल तरीसुद्धा याला एकदा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर जेव्हा आपण हातावर थोडंसं लिक्विड घेऊ तेव्हा ते इनफ होतं, लगेच फेस होतो त्याचा आणि हातही स्वच्छ होतात। तर या सवयीमुळे काय होतं ना की आम्हाला आमचं हँडवॉश लिक्विड भरपूर दिवस जातं आणि पैशांचीही थोडीफार बचत होते। या व्यतिरिक्त आपल्या घरातल्या क्लिनिंगसाठी जे आपण लिक्विड वापरतो, जसं लायझॉल झालं किंवा रिन लिक्विड झालं, तर या सगळ्यामध्ये मी पाणी आधीच घालून ठेवत नाही। पण ज्या वेळेस त्याचा वापर करायचा आहे तेव्हा लिक्विड मी अगदी कमी क्वांटिटीमध्ये घेते आणि जास्त प्रमाणामध्ये पाणी घेते, कारण थोड्याशा क्वांटिटीमधलं लिक्विडही इनफ होऊन जातं। आता आपले हे सगळे जे क्लिनिंग प्रोडक्ट्स आहेत याला मी दरवेळेस बॉटलमध्ये न घेता अशा प्रकारे मोठे पाउचेस घेते। बॉटल मी एकदाच घेऊन ठेवते आणि त्याच्यामध्ये दरवेळेस हे लिक्विड रिफिल करत असते। तर जेव्हा या पाउचेसमधून आपण बॉटलमध्ये रिफिल करतो आणि जेव्हा पाऊचमधलं ही सगळं लिक्विड संपून जातं तर त्यानंतरही मी लगेचच या पाऊचला फेकत नाही। मी काय करते, या पाऊचमध्ये पुन्हा थोडंसं पाणी ॲड करते, त्याला चांगलं मिक्स करून घेते, थोडंसं हलवून घेते त्याला आणि त्याच्यामधलं थोडंसं जे लिक्विड उरलेलं आहे ते पुन्हा यूज करते। कारण जरी आपण सगळं काही त्याच्यामधून लिक्विड काढलं तरीसुद्धा थोडंफार प्रमाणामध्ये लिक्विड त्याच्यामध्ये प्लास्टिकला लागलेलं असतं, त्या पाऊचला लागलेलं असतं, तर तेही आपल्याला उपयोगात आणायचं आहे। म्हणून त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून नंतर त्याचाही वापर करून घेते। आता या सवयीमुळे आपण खूप सारे पैसे वाचू शकतो अशातला भाग बिलकुल नाही आहे। पण मला असं वाटतं की एखादी वस्तू वापरताना त्याला वाया न घालवता जर त्याचा उपयोग होत असेल, पुरेपूर त्याचा वापर होत असेल, तर अशा प्रकारे त्याचा वापर करण्यामध्ये काय हरकत आहे। आता माझी जी ही सवय आहे ना, ही मी लहानपणापासून माझ्या आईचं मी पाहिलेलं आहे की कोलगेट आपलं जे संपतं, म्हणजे सगळं त्याच्यामधून जेल निघाल्यानंतर थोडंफार वरच्या साईडला बाकी असतं, पण त्याचं जे तोंड असतं त्या तोंडामधून ते बाहेर निघत नाही, पण थोडंफार तरी कोलगेट बाकी त्याच्यामध्ये असतं। तर त्याचा वापर करता येत नाही, म्हणून त्याला वरच्या साईडला कट करून घ्यायचं आहे। कट करून सगळे जमा करून ठेवते मी आणि थोडं थोडं करून त्याच्यामधून मी कोलगेटचा वापर करते। हे अशा प्रकारे कट करून एखाद्या डब्यामध्ये बाथरूममध्ये ठेवून दिलं ना, म्हणजे घरातले सगळे मेंबर्स त्याला पाहून त्याचा वापर करू शकतात। आणि जरी घरातल्या कोणत्याही मेंबरने हे वापरलं नाही तरी ॲटलिस्ट मी याचा वापर करतेच करते, कारण भरपूर दिवस मला हे जातं आणि मला असं वाटतं की तुमच्यापैकीही काही जण ही सवय नक्कीच फॉलो करत असेल। आता किचनमध्ये आपला ओटा क्लिनिंग करण्यासाठी अशा प्रकारच्या मायक्रोफायबर क्लॉथचा तुम्ही वापर करू शकता। मीही काही दिवसापासून मायक्रोफायबर क्लॉथचा वापर करते आणि मला असं वाटतं की हे भरपूर दिवस चांगलं जातं।
काही जण अशा प्रकारच्या किचन टॉवेलचा वापर करतात किंवा काही जण कॉटनच्या कपड्याचा वापर करतात. मीही कॉटनच्या कपड्याचा वापर करते, पण ऑल्टरनेटिव्हली मी मायक्रोफायबरचा क्लॉथही घेतलेला आहे. कारण एका पॉईंटनंतर कॉटनचा कपडाही फाटला जातो आणि तो आपल्याला फेकावाच लागतो. आणि अशा प्रकारच्या किचन टॉवेलच्या कंपॅरिझनमध्ये तर मला मायक्रोफायबर क्लॉथ जास्त बेटर वाटतो, कारण तो साईजमध्ये तर थोडा मोठा असतोच. त्याचबरोबर आपला किचन ओटाही एकदम व्यवस्थित क्लीन होऊन जातो आणि आपण किती दिवसही हा मायक्रोफायबर क्लॉथ वापरू शकतो. म्हणजे दरवेळेस आपल्याला नवीन खरेदी करण्यासाठी पैसे वेस्ट करायची गरज नाही आहे. हां, थोडा स्मूथनेस या कपड्याचा निघून जातो जर आपण क्लिनिंगसाठी वापरतो आहे, पण इट्स ओके. जर आपण एखाद्या गोष्टीसाठी टॉवेल ठेवला तर त्या दुसऱ्या गोष्टीसाठी आपल्याला वापरायचं नाही आहे आणि गरम पाण्यामध्ये आपण त्याला धुवूनही घेऊ शकतो आणि पुन्हा पुन्हा त्याचा वापर करू शकतो. पण आपण जे किचन टॉवेल्स वापरतो ते एका पॉईंटनंतर आपल्याला फेकावेच लागतात आणि त्याच्यामध्येही पुन्हा आपल्याला पैसे घालावेच लागतात. त्याचबरोबर ते किचन टॉवेल्स खूप छोटे साईजमध्ये असतात, जे व्यवस्थित मला असं वाटतं की त्याचं क्लिनिंग होत नाही. मे बी काही लोकांना ते इझी वाटत असेल, पण मला मायक्रोफायबरचा क्लॉथ जास्त सोयीस्कर पडतो, म्हणून मी आता त्याचा वापर करते. आपल्या घरातल्या इतर जागाही क्लिनिंग करण्यासाठी आपण सगळेजण वेगवेगळे डस्टर्स घेत असतो, पण दरवेळेस हे डस्टर्स घ्यायची मला असं वाटतं बिलकुल गरज नाही आहे. कारण आपल्या घरामध्येच आपले जुने कपडे असतात किंवा आपले उशांचे जुने पिलो कवर्स असतात, तर त्याचाही आपण इथे वापर करू शकतो. हे पहा, अशा प्रकारे माझे जे जुने पिलो कवर्स आहेत या सगळ्याचा वापर मी घरात क्लिनिंगसाठी करते. त्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित घडी घालून ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे क्लिनिंग मॉप तर असतंच, तर त्याचा तो उपयोग होतच असतो. पण त्याचबरोबर आपल्या घरातले हे जे जुने कपडे आहे याचाही आपण इथे वापर करू शकतो. आणि दरवेळेस आपल्याला नवीन डस्टर घ्यायची बिलकुल गरज नाही आहे, म्हणजे तिथेही आपले पैसे वाचले जातील. कधीही बाहेर जाताना किंवा बाजारात जाताना किंवा कोणत्याही शॉपिंग मॉलमध्ये वगैरे जाताना मी नेहमी स्वतःजवळ एखादी पिशवी कॅरी करते किंवा सामान भरायचं जरी आपल्याला असेल तरीसुद्धा आपली स्वतःची एक सपरेट भक्कम अशी मी पिशवी बरोबर घेते. कारण जेव्हा आपण डीमार्टसारख्या जाग्यावरती किंवा बिग बाजारसारख्या जाग्यावरती सामान खरेदी करायला जातो आणि आपल्याबरोबर जर आपली पिशवी नसेल तर त्यांची पिशवी आपल्याला घ्यावी लागते आणि ती पिशवी ॲक्च्युली आपल्याला महाग मिळते. तर दरवेळेस त्यांची पिशवी घेणं आपल्याला परवडत नाही, कारण फुकट त्याच्यामध्ये आपण पैसे वेस्ट करतो जर आपल्याकडे ऑलरेडी चांगली एखादी पिशवी असेल तर. त्यामुळे तुम्हीही ही सवय लावून घेऊ शकता किंवा कदाचित काही जणांना ही सवय असेलसुद्धा की दरवेळेस शॉपिंग मॉलमध्ये जाताना आपली स्वतःची पिशवी एक बरोबर ठेवावी. आपल्या ब्युटी प्रोडक्ट्समधले आपले मॉइश्चरायझर किंवा काही क्रीम्स तेही बॉटलमधून संपल्यानंतरही थोडेफार खाली शिल्लक राहिल्या जातात आणि वरच्या ओपनिंगमधून शिल्लक राहिलेली क्रीम बाहेर येत नाही. तर त्यासाठीही ना हे क्रीम संपल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बॉटल कट करून घ्यायचं आहे आणि बॉटलच्या एकदम तळाशी थोडंफार तरी तुम्हाला क्रीम मिळेलच मिळेल. तर मी हे नेहमी करते, एकदा बॉटलमधलं सगळी क्रीम संपली किंवा मॉइश्चरायझर संपलं तर त्या बॉटलला कट करून घेते आणि त्याच्या खाली जेवढी काही क्रीम आहे त्याचा मी वापर करते आणि त्याच्यानंतरच दुसऱ्या नवीन बॉटलचा वापर करते. तर या सवयीमुळेही आपल्या घरामध्ये आपण पैसे वाचवू शकतो आणि याच्यामध्ये लाजायची वगैरे काहीच गरज नाही आहे. आपल्या घरासाठीच आपण पैसे आपले वाचवत असतो. आता आपल्या घरामध्ये ना आजकाल आपण सगळेजण वेगवेगळे ऑर्गनायझर्स वापरत असतो. तर मला असं वाटतं की काही जाग्यांवरती ॲक्च्युली आपल्याला ऑर्गनायझर्स नवीन घ्यायची गरज असते, तर तेव्हा ती घ्यायलाच हवी. पण काही जाग्यांवरती किंवा काही वस्तूंना ठेवण्यासाठी आपल्याला ऑर्गनायझर घेण्याची काहीच आवश्यकता नसते, कारण आपल्या घरामध्ये भरपूर अशा वस्तू असतात की ज्या आपण DIY करू शकतो आणि त्यालाच एक व्यवस्थित त्याचं रूपांतर करून त्याला एक ऑर्गनायझर बनवू शकतो. माझ्या अनेक व्हिडिओजमध्ये मी नेहमीच अशा प्रकारचे DIY ऑर्गनायझर्स दाखवत असते, तर त्याच्यामधूनही तुम्हाला काही आयडियाज भेटत असतील. तर नेहमी आपण घरामध्ये कोणतेही ऑर्गनायझर घेण्यापूर्वी आधी हा विचार करायचा आहे की आपल्या घरामध्ये ऑलरेडी काही आहे का जुनी वस्तू किंवा ज्याचा वापर सध्या होत नाही आहे, तर त्या वस्तूचा वापर आपण काहीतरी वेगळ्या प्रकारे करू शकतो का, ते
तर तो विचार आपण आधी करायचा आहे आणि त्याच्यानंतरच नवीन काही खरेदी करायला जायचं. या गोष्टीकडेही आपण थोडंफार काळजीपूर्वक लक्ष दिलं ना तर याच्यामध्येही आपले भरपूर घरामध्ये पैसे वाचू शकतात. घरामधले काही काचेचे किंवा सिरॅमिकचे असे जे कप असतात ना त्यांनाही मी लवकर फेकत नाही. जेव्हा ते खराब होतात त्यावेळेसच मी त्यांना फेकते. म्हणजे आता तुम्ही पाहू शकता हे जे कप्स आहे याच्या बाजूने थोडंफार खराब झालेलं आहे, तुटलेले आहेत थोडेसे. मग आता मी याला फेकून देणार आहे कारण त्याचं काही DIY तर होऊ शकणार नाही कारण खूप छोटे कप्स आहेत. तर घरातली एखादी वस्तू जर जास्त दिवस टिकत असेल, अजूनही चालू असेल तर त्याचा वापर नक्कीच करावा. लगेच नवीन वस्तू घ्यायला जाऊ नये. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि आशा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या माझ्या सगळ्या सवयीमधल्या तुम्ही कोणती सवय फॉलो करता हेही मला जाणून घ्यायला आवडेल. तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसहित आणि तोपर्यंत मस्त रहा, स्वस्थ रहा आणि हसत रहा. धन्यवाद.